असं त्यांनी म्हटलं। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर अद्यापही अँटी चेंबरमध्येच आहेत। 2 अधिकारी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आहेत। 4:30 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचन सुरू करणार आहेत। शेवटचा हात सध्या आता फिरवला जातोय। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, विधानसभा अध्यक्ष अजूनही अँटी चेंबरमध्ये आहेत। 2 अधिकारी त्यांच्यासोबत आहेत। निकालावर शेवटचा हात फिरवला जातोय। देखील आपण पाहतोय की राज्याच्या राजकारणातला हा ऐतिहासिक निकालाला फक्त अर्धा तास शिल्लक राहिलेला आहे आणि आपण पाहतोय की नेते सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। वकिलांची टीम ही आता पोहोचते आहे आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे सुद्धा विधानभवनामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये निकालाचं वाचन ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल त्यावेळी आपण पाहतोय की ज्यावेळी एखाद्या कोर्टामध्ये मोठा निकाल दिला जातो आणि जेव्हा बेंच बसतं त्यावेळी जसं निकालातले महत्त्वाचे मुद्दे हे जज वाचून दाखवतात त्याच पद्धतीने राहुल नार्वेकर आज निकालाचं वाचन करतील आणि या निकालाच्या वाचनामध्ये जे 6 याचिका प्रामुख्याने करण्यात आलेल्या होत्या, 34 याचिकांमधले जे क्लब करून 6 याचिका करण्यात आलेल्या होत्या आणि त्यामधल्या 6 याचिकांमधले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते वाचून दाखवतील। मात्र हे मुद्दे नेमके कोण असणार आहेत, अपात्रतेची कारवाई नेमकी कोणावरती होणार आणि व्हीप आणि गटनेता या संदर्भातले जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते किंवा याचिका करण्यात आलेल्या होत्या त्याला कुठली मान्यता मिळणार, असे बरेचसे प्रश्न आहेत जे या प्रश्नांची उत्तर या 6 याचिकांमधून निकालाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यासाठी गर्दी विधानभवनाच्या नक्कीच। तर राहुल शेवाळे आता इथे दाखल झालेले आहेत। शिंदे गटाचे सगळे खासदार आणि आमदार सध्या बाळासाहेब भवनामध्ये आहेत आणि तिथून आता हे सगळे आमदार जे आहेत ते विधानभवनामध्ये दाखल होत आहेत। तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आपल्या वकिलांसोबत आता विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे देखील विधानभवनात पोहोचले। तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे विधानभवनामध्ये आता पोहोचलेले आहेत। याआधी सुप्रीम कोर्टामधली सुनावणी असो किंवा निवडणूक आयोगामधली प्रत्येक वेळेला खासदार राहुल शेवाळे त्या ठिकाणी उपस्थित असतात। थोड्याच वेळामध्ये आता निकाल येणार आहे। शिंदे सध्या